हूँ पल्लवी। आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नाशिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द झाला पाहिजे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द झाला पाहिजे। कोण म्हणतोय देत मध्ये म्हणजे पुण्याची जे धरणामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे, त्यामुळे तिथनं मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळे उजनी धरण 100% भरलेलं आहे। म्हणून आम्ही कलेक्टरला जाऊन निवेदन दिलं होतं। त्यावेळी उजनी धरण फक्त 7 का 17% भरलं होतं की बुवा हे उजनी धरण 60% भरल्यानंतर तिथलं पाणी कॅनलद्वारे, कारांबा फाट्याद्वारे एकूण तलावामध्ये सोडावं आणि अक्कलकोटचं आमचं पूर्ण धरण भरून द्यावं म्हणून आम्ही विनंती केली होती निवेदनाद्वारे। त्याप्रमाणे कलेक्टरने सांगितले की 3 तारखेला पालकमंत्री येणार आहेत, त्यानंतर आम्ही त्याचा विचारविनिमय करून पाणी सोडण्याचं नियोजन करू असं म्हटलं होतं। आणि सुदैवाने उजनी आज 100% भरलेलं आहे, त्यामुळे पाणी सोडायला काही अडचण नाही। तिकडे भीमा नदीद्वारे लाखो विशेष पाणी वाया चाललेलं आहे कर्नाटकमध्ये, तिथेही पूर आलेले आहे। तळोडा भागामध्ये तर 4-5 गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे। बंधारे सगळे ओव्हरफ्लो झालेत, बंधाऱ्यावरनं पाणी चाललेलं आहे। म्हणून असं असल्यामुळे आम्ही इकडनं पाणी सोडा म्हणून कारांबे फाट्याद्वारे एकरूप वाजून इकडे आपलं पूर्ण धरणामध्ये पाणी घ्यावं आणि पुढील आमचे जे 8 केटीवर आहेत बोबलापर्यंत ते सगळं भरून द्यावं म्हणून आम्ही विनंती केलं होतो। त्याप्रमाणे मी त्याचा सतत पाठपुरावा केला, सातत्यानं त्याच्यावर लक्ष ठेवलं, तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो मी। आता कलेक्टर साहेबांकडनं म्हणजे असं कळतं आम्हाला की 2 दिवसात मीटिंग घेऊन 20 तारखेपर्यंत ते पाणी सोडण्याचे नियोजन ठरणार आहे। त्याबद्दल आम्हाला समाधान आहे। 20 तारखेच्या पेक्षा आत पाणी सोडावं अशी आमची आग्रही मागणी आहे, तेवढं ते सोडतील असं। मी इमाम लालखा, दयानंद महाविद्यालय सोलापूर। आज आपण अखिल भारतीय कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीनं आज आपण 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे। या क्रांती दिना दिवशी आपण निदर्शने करत आहे शासनाच्या विरोधात। याचं एकच कारण आहे, आपले जे आमचे विविध मागण्या आहेत त्यामध्ये एक महत्वाची मागणी आहे, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे। दुसरी मागणी आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 रद्द झालीच पाहिजे आणि आमचा पगार जे आहे वेळेवर झाला पाहिजे। आणि 10, 20, 30 ही जी योजना आहे सर्व ठिकाणी लागू आहे, परंतु आमच्या महाविद्यालय कर्मचाऱ्याला आतापर्यंत लागू झाली नाही। ही योजना ताबडतोब लागू झाली पाहिजे आणि प्राध्यापकापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यापर्यंत पदाची भरती झाली नाही, त्या पदाची भरती ताबडतोब व्हायला पाहिजे। आपण महासंघाच्या आदेशानुसार आज दयानंद महाविद्यालय येथे आंदोलन करीत आहे। शासकीय कर्मचारी 10-20 योजनाचा लाभ